नमस्कार बांधवांनो, मी तुमच्यासमोर एक छोटंसं गीत गायन करणार आहे. थोरशा महान मानवाचं आणि थोरशा महापुरुषाचं. कारण आठवण ज्याची केली जाते, जे दुसऱ्यांसाठी जगतात, जे जे जगाच्या कामी येतात तेच या जगामध्ये अमर होतात. कारण थोर साधू संतांचं आणि ज्ञानीवंताचं म्हणणं आहे की समाजासाठी वाहती जे प्राण, समाजासाठी वाहती जे प्राण आणि तेच होती या जगी महान. जो खुद के लिए जीता वो जीना नहीं है. बांधवांनो, जो खुद के लिए जीता वो जीना नहीं है और वो जो दूसरों की सेवा में मरता वो मरना सही है, वो मरना सही है. म्हणून बाबासाहेब हे कधी स्वतःसाठी जगले नाही. त्यांनी संपूर्ण आयुष्य हे बहुजन समाजाच्या कामामध्ये घालवलं. म्हणून बाबासाहेब जरी गेले असेल तरी पण ते कीर्तिरूपाने या विश्वामध्ये, या जगामध्ये अमर आहेत. म्हणून म्हणायचं आहे भीम 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 गए तो क्या हुआ, उनकी शान बाकी है. भीम 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 गए तो क्या हुआ, उनकी शान बाकी है. अछूतों को मारा जिस तीर से वो निशान बाकी है. भीम ने खींची थे अपने हाथों से वो कमान बाकी है. भीम ने खींची थी अपने हाथों से वो कमान बाकी है. और हम सब के लिए बनाया वो संविधान बाकी है. कारण बाबासाहेब त्यांनी जर आपल्या भारतामध्ये जन्म घेतला नसता तर काय झालं असतं बांधवांनो. अगर पैदा ना होता वो मसीहा तो खुशियों का सिलसिला नहीं होता. अगर पैदा ना होता वो मसीहा तो खुशियों का सिलसिला नहीं होता. अरे बेरंग रहती ये जमी और आसमां का रंग नीला नहीं होता. अगर पैदा ना होता वो मसीहा तो खुशियों का सिलसिला नहीं होता. अरे बेरंग रहती ये जमी और आसमां का रंग नीला नहीं होता. भारत तो कब का कंगाल हो चुका था यारो, भारत तो कब का कंगाल हो चुका था यारो. अगर हमें कोई भीम जैसा कोहिनूर हीरा मिला ना होता, हीरा ना मिला होता, हीरा ना मिला होता. म्हणून त्या बाबासाहेबाला काय म्हणायचं आहे ऐका शांत चित्ताने. आ हो जगी झाले असे शूरवीर, जगी झाले असे शूरवीर. भीमासारिखा होणार नाही, भीमासारिखा होणार नाही.
हे गीत बांधवांनो मी स्वतः लेखन केलं आहे अल्पशा शब्दामध्ये म्हणून चूकभूल झाला क्षमा करावी। जगी झाले असे शूरवीर भीमासारिखा होणार नाही, भीमासारिखा होणार नाही। हो ठेवून आदर्श तथागताला, तथागत भगवान गौतम बुद्धालाच त्यांनी का गुरु बनवला आणि त्यांची धम्मदीक्षा का घेतली? कारण तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म हा शांतीचा आणि समतेचा होता म्हणून। कारण हजारों साल पहले की बात थी, हजारों साल पहले की बात थी जब जम्बूद्वीप पे खून की नदियाँ बहती थी, चारों ओर लड़ाइयाँ लड़ाइयाँ जारी थी, सारी लड़ाइयाँ जीतकर अपने शान अपनी बढ़ाई थी। अरे अफसोस हुआ उसी सम्राट अशोक को, अफसोस हुआ उसी सम्राट अशोक को जिसने बाकी की जिंदगी तथागत गौतम बुद्ध के कदमों में गवाई थी, तथागत गौतम बुद्ध के कदमों में गवाई थी। आणि ही बाबासाहेबाला जाणीव होती म्हणून जगी झाले असे शूरवीर भीमासारिखा होणार नाही, भीमासारिखा होणार नाही। ठेवून आदर्श तथागताला, ठेवून आदर्श तथागताला, साथ दिली हो माता रमाई, साथ दिली हो माता रमाई। जगी झाले असे शूरवीर, जगी झाले असे शूरवीर भीमासारिखा होणार नाही, भीमासारिखा होणार नाही। कारण आधीच्या काळामध्ये बाबासाहेबांनी 395 कलमाचं सर्वात मोठं संविधान आपल्याला बहाल लिहिलं आणि आपल्याला बहाल केलं, त्यामध्ये सर्वांना समानतेचा अधिकार मिळवून दिला बांधवांनो। म्हणून म्हणायचं आहे हो भीमरायाची लेखनी होती, होती साऱ्या जगामध्ये भारी, भीमरायाची लेखनी होती, होती साऱ्या जगामध्ये भारी। वार करीत होते वैरी सारे, पण आता पडले विचारी। कारण भीमरायाची लेखनी होती, होती साऱ्या जगात भारी, आणि वार करीत होते वैरी सारे, पण आता पडले विचारी। कारण बाबासाहेब कसे होते? दिनाच्या दुःखासाठी खरे तू चिंतन केले। जो ज्ञानीवंत असेल, जो खरा, ज्याला सत्याची जाणीव असेल, तो बाबासाहेबाला वंदन केल्याशिवाय राहणार नाही। म्हणून म्हणायचं आहे दिनाच्या दुःखासाठी खरे तू चिंतन केले, आणि तेच दुःख घालविण्या भीमा तू विचार मंथन केले। तमाम बहुजनांचा उद्धार करण्या तू कायेचे चंदन केले, तमाम बहुजनाचा उद्धार करण्या तू कायेचे चंदन केले, आणि म्हणूनच बा भीमा तुला साऱ्या जगाने वंदन केले। म्हणून समोर म्हणायचं आहे भीमरायाची लेखनी होती, होती साऱ्या जगामध्ये भारी, वार करीत होते वैरी सारे, पण आता पडले विचारी। हो मनोवादाचा कायदा मोडून, मनोवादाचा कायदा मोडून, पहा कशी दिली हो दवाई, पहा कशी दिली हो दवाई। जगी झाले असे
शूरवीर, जगी झाले असे शूरवीर, भीमासारिखा होणार नाही, भीमासारिखा होणार नाही. बांधवांनो, आधीच्या काळामध्ये हा मनोवादी समाज बहुजनाला शूद्र म्हणायचा आणि आपल्याला पाण्याला हात लावू देत नव्हते. पाणी पिण्यास सक्त मनाई होती. म्हणून बाबासाहेबाचा अगोदरचा काळ कसा होता? जुना काळ किती हराम होता, जुना काळ किती हराम होता, इथे माणूस माणसाचा गुलाम होता. जुना काळ किती हराम होता, इथे माणूस माणसाचा गुलाम होता, शूद्रांच्या तोडाला लगाम होता. आम्ही माणूस असून आणि आमच्या सावलीचा विंटाळ केला जात होता. आम्ही माणूस असून तो सावलीचा विंटाळ केला जात होता. माणसाच्या सावलीने इथे माणूस बाटत होता. तो विंटाळ दूर करण्यासाठी जनावराच्या मूत्राचा वापर केला जात होता आणि आम्ही माणूस असून आमच्या सावलीचा विंटाळ केला जात होता. म्हणून बाबासाहेबांनी सर्वांना पाणी पिण्यास मनाई होती म्हणून 14 तळे खुले केले. काळाराम मंदिर खुले केले कारण तिथे येण्यास सक्त मनाई होती. बाबासाहेबांनी सर्व ज्ञानाच्या जोरावर केलं, अहिंसेचा मार्ग निवडला आणि सर्वांना समानता दिली. म्हणून हो 14 तळ्याची होती मनाई, बहुजनाला पाणी पिण्याची. 14 तळ्याची होती मनाई, बहुजनाला पाणी पिण्याची. सत्याग्रह जी केला हो तेव्हा, दिन पाहून गोरगरिबाची. 14 तळ्याची होती मनाई, बहुजनाला पाणी पिण्याची. आणि सत्याग्रह केला हो तेव्हा, दिन पाहून गोरगरिबाची. 14 तळ्याची होती मनाई, दलिताला बहुजनाला पाणी पिण्याची. आणि सत्याग्रह केला तेव्हा, दिना पाहून गोरगरिबाची. म्हणून माझं काय म्हणणं आहे, म्हणून म्हणायचं आहे बांधवांनो, हो 14 तळ्याची होती मनाई, बहुजनाला पाणी पिण्याची. सत्याग्रह हो केला जे तेव्हा, दिन पाहून गोरगरिबाची. कुणाल म्हणे ही सारीच त्याची, कुणाल म्हणे ही सारीच त्याची. माझ्या भीमरायाची पुण्याई, माझ्या भीमरायाची पुण्याई. जगी झाले असे शूरवीर, जगी झाले असे शूरवीर, भीमासारिखा होणार नाही, भीमासारिखा होणार नाही. ठेवून आदर्श तथागताला, ठेवून आदर्श तथागताला. साथ दिली हो माता रमाई, साथ दिली हो माता रमाई. धन्यवाद.